changing degree is going on. First is complete. Now we turn second number. Second number is there. There is a CD. CD means comparative degree. So how to convert comparative degree into PD and SD? Now we learn. One number CD. CD means comparative degree. So example is here. Shankar is wiser than Mohan. Shankar is wiser than Mohan. When the adjective end with ER, it is sentence belong to CD means comparative degree. जर विशेषणाला ER प्रत्यय लागलं तर ते विशेषण हे CD म्हणजे comparative degree मध्ये मोडलं जातं. ओके, सो डाउन साइड there is a PD is there. How to convert CD into PD? So PD is there. Mohan isn't so wise as Shankar. Okay, so Shankar is wiser than Mohan. म्हणजे शंकर हा मोहन पेक्षा हुशार आहे. आता या कंपॅरेटिव्ह डिग्रीला पीडी मध्ये कन्वर्ट कसं करतो आपण बघा. पीडी मोहन isn't so wise as Shankar. Okay, isn't it is a negative sentence. When the sentence is negative in positive degree, then we give the main adverb or adjective in so as. जर पीडी मध्ये जर पीडी हे वाक्य नकारते असेल तर आपण जे विशेषण आहे ते विशेषण so as च्या मध्ये लिहितो. जसं आपण इथं लिहिलं वाईज इट इज द फर्स्ट फॉर्म ऑफ ऍडवर्ब ऍडजेक्टिव्ह. आणि आपण पॉझिटिव्ह डिग्री मध्ये फर्स्ट फॉर्म ऑफ ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्ह घेतो. म्हणजे विशेषणाचा आणि क्रियाविशेषणाचा पहिलं रूप आपण पॉझिटिव्ह डिग्री मध्ये घेतो आणि ते पहिलं रूप आपण सो ऍज किंवा ऍज यामध्ये घालतो. जेव्हा ऍज च्या मध्ये घालण्यासाठी वाक्य होकारार्थी असते. जेव्हा आपण सो ऍज च्या मध्ये मुख्य विशेषण घालतो तेव्हा ते वाक्य नकारार्थी असतं. आता हे वाक्य नकारार्थी आहे. मोहन isn't so wise as शंकर म्हणजे मोहन हा शंकर पेक्षा हुशार नाही. सो लाईक दॅट वी कन्वर्ट CD into PD. अंडरस्टूड. नाउ थर्ड नंबर SD. SD means superative degree. Okay, so how to convert CD into SD? So it is not change. म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं रूपांतर सुपरेटिव्ह डिग्री मध्ये का होत नसेल तर आता आपण टिप्स मध्ये अभ्यास. ओके, सो डाउन साइड देयर आर सम टिप्स ऑन that sentence convert like that. So one number tip, in comparative degree compare one thing to each other then it not turn into superlative degree. Again listen, in comparative degree compare one thing to each other then it not turn into superlative degree. म्हणजे comparative degree मध्ये जर एकाची तुलना दुसऱ्याशी केली असेल तर त्याचं रूपांतर सुपरेटिव्ह डिग्री मध्ये होत नाही. जसं आपण पीडी मध्ये शिकलो होतो. पीडी मध्ये सुद्धा सेम हा रूल आहे की जेव्हा पीडी म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये एकाची तुलना दुसऱ्याशी केली असेल तर त्याचं रूपांतर एसडी म्हणजे सुपरेटिव्ह डिग्री मध्ये होत नाही. तसं सेम कंपॅरेटिव्ह डिग्री सुद्धा आहे. जर कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये एकाची तुलना दुसऱ्या व्यक्तीशी केली असेल तर त्याचं रूपांतर पीडी मध्ये होतं पण एसडी मध्ये होत नाही. जसं शंकराची तुलना मोहनशी केली म्हणून एसडी मध्ये त्या सीडीचं रूपांतर होऊ शकत नाही पण पीडी मध्ये होऊ शकतं. समजलं. कंपॅरेटिव्ह डिग्री कंपेअर वन थिंग टू ईच अदर दॅन इट नॉट टर्न इनटू सुपरेटिव्ह डिग्री. अंडरस्टूड. नाउ सेकंड नंबर रूल, इफ द कंपॅरेटिव्ह डिग्री इज पॉझिटिव्ह then positive degree has negative and positive degree is positive then comparative degree has negative. Okay, आता बघा इथं जर कंपॅरेटिव्ह डिग्री हे होकारार्थी असेल तर होकारार्थी असल्यानंतर त्याचं रूपांतर आपण पॉझिटिव्ह डिग्री मध्ये करताना पॉझिटिव्ह डिग्री हे नकारार्थी करायला लागते. जसं इथं केली शंकर इज वायझर दॅन मोहन. आता हे जे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे होकारार्थी आहे. आता जेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्री होकारार्थी असेल तेव्हा आपण पॉझिटिव्ह डिग्री हे नकारार्थी करतो. अजून एकदा ऐका, जर सीडी म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री हे होकारार्थी असतं म्हणजे हे विधान होकारार्थी असेल तेव्हा आपण सीडी मध्ये रूपांतर करताना म्हणजे सीडीचं रूपांतर पीडी मध्ये करताना पीडी हे नकारार्थी करतो जेव्हा सीडी हे होकारार्थी असतं. जेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्री हे होकारार्थी असेल तर त्याचं रूपांतर पीडी मध्ये करताना पीडी हे वाक्य आपल्याला निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी करायला लागतं. आणि जर
पीडी म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री हे होकारार्थी असेल आणि पॉझिटिव्ह मधून आपल्याला सीडी करायचं असेल म्हणजे कम्प्युटर डिग्री करायचं असेल तर कम्प्युटर डिग्री हे निगेटिव्ह होते, नकारार्थी होते. समजलं? ओके, सो लाईक दॅट इज रूल इज देअर. देन थर्ड नंबर इज पीडी. आता पीडी म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री. आता पॉझिटिव्ह डिग्रीचं रूपांतर सीडी मध्ये आणि एसडी मध्ये कसं करतात ते आता आपण अभ्यासू. सो फर्स्ट देयर इज अ पीडी एक्झाम्पल इज देअर. सो एक्झाम्पल इज पीडी. पीडी मीन्स पॉझिटिव्ह डिग्री. नो अदर बॉय इज as good as Gopal. Okay, no other boy is as good as Gopal. Okay, so as good as it is a positive degree because there is a adverb or adjective in middle of as. जेव्हा as याच्यामध्ये मुख्य विशेषण असतं तेव्हा ते वाक्य हे पीडी असतं, पॉझिटिव्ह डिग्री असतं. ओके, देन पीडी कन्वर्ट सीडी लाईक दॅट. गोपाल इज better than any boy or any other boy. Okay, so how to convert PD into CD? Gopal is better than any other boy. Okay, so there is a second form of adverb or adjective. जेव्हा आपण PD चं रूपांतर CD मध्ये करतो तेव्हा फर्स्ट फॉर्म नंतर आपण त्या फर्स्ट फॉर्मला आपण दुसरं रूप देतो, सेकंड फॉर्म घेतो विशेषणाचा. जसं गुड हा फर्स्ट फॉर्म आहे विशेषणाचा, बेटर हा सेकंड फॉर्म आहे आणि बेस्ट हा थर्ड फॉर्म आहे. तर आपण सीडी मध्ये विशेषणाचा दुसरा रूप घेतो, दुसरं फॉर्म घेतो. ओके, सो नो अदर बॉय इज ऍज गुड ऍज गोपाल. सो दिस सेंटेन्स कन्वर्ट इनटू सीडी लाईक दॅट. गोपाल इज बेटर दॅन एनी अदर बॉय. ओके, सो ऍडिंग ER टू adverb or adjective. Then third number is SD. Okay, so how to convert PD into SD like that. Gopal is the best boy of all. So we give one third form of adverb or adjective. म्हणजे SD मध्ये आपण काय करतो, विशेषणाचा तिसरं रूप घेतो. जसं फर्स्ट मध्ये म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये गुड घेतलं, देन कंपॅरेटिव्ह मध्ये बेटर घेतलं आणि सुपरलेटिव्ह मध्ये आपण बेस्ट म्हणजे थर्ड फॉर्म घेतलं. इट इज फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म. सो PD no other boy is as good as Gopal. This sentence convert CD like that. Gopal is better than any other boy and PD convert SD like that. Gopal is the best boy of all. Okay, तर PD चं रूपांतर CD मध्ये झालं आणि PD चं रूपांतर SD मध्ये असं झालं. समजलं? सो आता मी तुम्हाला सांगितलं होतं PD चं रूपांतर SD मध्ये होत नाही. तर आता इथं झालं कसं ते आता आपण टिप्स मध्ये बघूया. सो वन नंबर टिप, in positive degree compare all to one things then it convert comparative and superlative. Again listen, in positive degree compare all to one thing then it convert comparative and superlative. जर पॉझिटिव्ह मध्ये म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जर अनेकाशी तुलना एकाशी केली असेल, अनेकाशी तुलना एकाशी केली असेल तर त्याचं रूपांतर सीडी मध्ये आणि एसडी मध्ये होतं. ओके, जर पॉझिटिव्ह डिग्री मध्ये अनेकाशी तुलना एकाशी केली असेल तर त्याचं रूपांतर सीडी मध्ये आणि एसडी मध्ये होतं. जसं आपण पहिलं काय शिकलो होतो, जर पीडी मध्ये एकाची तुलना दुसऱ्याची केली असेल तर त्याचं रूपांतर एसडी मध्ये होत नाही. पण पीडी मध्ये इथे काय झालंय, अनेकाशी तुलना एकाशी केली. जसं नो अदर बॉय म्हणजे पूर्ण क्लास मधल्या मुलांची तुलना फक्त गोपाल बरोबर केली, म्हणजे अनेकाची तुलना एका बरोबर केली असेल तर त्या वाक्याचं रूपांतर आपण सीडी मध्ये आणि पीडी मध्ये दोघांमध्ये करू शकतो, जसं इथं केलं. सो इन पॉझिटिव्ह डिग्री कम्पेअर ऑल टू वन थिंग दॅन इट कन्वर्ट कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह. आणि अनेकाशी तुलना एकाशी केली असेल तर आपण पीडीचं म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचं रूपांतर कंपॅरेटिव्ह मध्ये आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये दोघांमध्ये करू शकतो. Okay, so one number tip is over. Then second number, if the positive degree start with no other then in comparative no other word has dropped and after then use any other. Again listen, if the positive degree start with no other then it comparative no other word has dropped and after then use any other. म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जर वाक्याची सुरुवात नो अदर झाली असेल, जर पॉझिटिव्ह डिग्री मध्ये
वाक्याची सुरुवात नो अदरने झाली असेल तर जेव्हा पीडीचं रूपांतर आपण सीडी मध्ये करतो म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचं रूपांतर कम्पेरेटिव्ह डिग्री मध्ये करतो तेव्हा नो अदर हा वर्ड ड्रॉप होतो, काढला जातो. जेव्हा पॉझिटिव्ह डिग्री मध्ये वाक्याची सुरुवात नो अदर या शब्दाने झाली असेल तर त्या पॉझिटिव्हचं कन्वर्ट आपण कम्पेरेटिव्ह मध्ये करताना नो अदर हा शब्द आपण काढून टाकतो. नो अदर वर्ड हॅज ड्रॉप अँड आफ्टर देन यूज एनी अदर. आणि देन या शब्दानंतर आपण एनी अदर हे शब्द ऍड करतो जेव्हा आपण पॉझिटिव्ह डिग्रीचं रूपांतर कम्पेरेटिव्ह मध्ये करतो, जसं आपण इथं केलं. नो अदर न पीडीची सुरुवात झाली तर पीडीचं रूपांतर सीडी मध्ये करताना नो अदर वर्ड हा काय झाला, त्यामधनं ड्रॉप झाला. नो अदर हा वर्ड ड्रॉप झाला आणि त्यानंतर आपण काय केलं, एनी अदर हे शब्द ऍड केलं. आफ्टर देन यूज एनी अदर म्हणजे नो अदर शब्द सीडी मध्ये होताना ते निघून जातो आणि देन नंतर आपण एनी अदर हा शब्द ऍड करतो जेव्हा आपण पॉझिटिव्ह डिग्रीचं रूपांतर कम्पेरेटिव्ह मध्ये करतो. अंडरस्टूड. नाउ थर्ड नंबर रूल, इफ द पॉझिटिव्ह डिग्री स्टार्ट विथ नो अदर देन इन सुपरेटिव्ह डिग्री नो अदर वर्ड हॅज ड्रॉप अँड and of all in end of the sentence. Again listen, the second number tip is there. If the positive degree start with no other than in superative degree, no other word has dropped and add of all in end of the sentence. बघा, जेव्हा पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जर वाक्याची सुरुवात नो अदर झाली असेल, जर पॉझिटिव्ह डिग्री मध्ये वाक्याची सुरुवात नो अदरने झाली असेल त्या वाक्याला आपल्याला सुपरेटिव्ह, जसं इथं आपण नियम मध्ये ऐकलं तसं सेम सुपरेटिव्ह मध्ये करताना नो अदर हा शब्द निघून जातो आणि सुपरेटिव्ह डिग्री मध्ये शेवटी ऑफ ऑल या शब्दाचं ऍडिशन होतं. त्या शब्द आपण एंड ऑफ द सेंटेन्स ऍड करतो जेव्हा आपण पॉझिटिव्ह डिग्रीचं रूपांतर सुपरेटिव्ह मध्ये करतो. अजून एकदा ऐका, जर पॉझिटिव्ह डिग्री मध्ये वाक्याची सुरुवात नो अदर या शब्दाने झाली तर त्या वाक्याला जर आपल्याला म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री जर आपल्याला सुपरेटिव्ह डिग्री मध्ये करायचं असेल तर नो अदर हा शब्द काढून टाकला जातो आणि ऑफ ऑल हा शब्द ऍड केला जातो जेव्हा आपण पॉझिटिव्ह डिग्रीचं रूपांतर सुपरेटिव्ह डिग्री मध्ये करतो, जसं आपण इथं केलं. जसं नो अदर वर्ड एसडी मध्ये म्हणजे सुपरेटिव्ह डिग्री मध्ये निघून गेला आणि शेवटी आपण काय केलं, ऑफ ऑल हा शब्द ऍड केला जेव्हा आपण पीडीचं रूपांतर एसडी मध्ये करतो. समजलं. थर्ड नंबर रूल. ओके. देन फोर्थ नंबर, इफ पॉझिटिव्ह डिग्री कन्वर्ट इनटू कंपॅरेटिव्ह अँड सुपरेटिव्ह देन that time subject and object change its place. Again listen, if the positive degree convert into comparative and superative that time subject and object change its place. म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचं रूपांतर एसडी आणि सीडी म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचं रूपांतर सुपरेटिव्ह मध्ये आणि कंपॅरेटिव्ह मध्ये करताना कर्ता आणि कर्म म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट, कर्ता आणि कर्म यांच्या जागेत आदला बदल होते. जेव्हा आपण पॉझिटिव्ह डिग्रीचं रूपांतर सुपरेटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह मध्ये करताना कर्ता आणि कर्म म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ह्या सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टचं जागा या त्यांची जागा काय होती, आदला बदल होती. जसं आपण इथं झालं, नो अदर बॉय इज ऍज गुड ऍज गोपाल. आता हे गोपाल असेल, कर्ता असेल किंवा ऑब्जेक्ट असेल म्हणजे सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट असेल, ह्या पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर करताना आपल्याला सीडी मध्ये आणि पीडी मध्ये या कर्तेची आणि कर्माची काय होती, जागेचं आदला बदल होती. जसं इथं गोपाल एंडिंगला आलं तसं सीडी मध्ये आणि एसडी मध्ये काय झालं ते सुरुवातीला आलं. असे कर्ता आणि कर्म म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टची जागा बदलते जेव्हा आपण पीडीचं रूपांतर सीडी मध्ये आणि एसडी मध्ये करतो. Understood? So our fourth number tip is over. So like that is degree of comparison. So if you learn all these things like that, what is the rule is there, which sentence convert like that, so you can solve all the question based on degree of comparison is very easily. So if you know all these things, okay, so there are three main types of degrees: comparative, positive and superative. So first positive means there is the
adjective and adverb is first form, and in comparative the adjective and adverb is second form, and in superlative the adjective and adverb is third form. म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जे विशेषण असतं त्या विशेषणाचं पहिलं रूप असतं, आणि कंपॅरेटिव्ह मध्ये विशेषणाचं दुसरं रूप असतं, आणि सुपरेटिव्ह मध्ये विशेषणाचं तिसरं रूप असतं. जसं टॉल हा फर्स्ट फॉर्म आहे, ते पॉझिटिव्ह मध्ये युज करतात. टॉलर म्हणजे ईआर लागले ते आपण कंपॅरेटिव्ह मध्ये युज करतो, आणि टॉलेस्ट म्हणजे ईएसटी हा प्रत्यय आपण सुपरेटिव्ह मध्ये युज करतो. ओके, सो इफ यू लर्न ऑल दिस थिंग्स, which rule is there, which tips is there, if you learn like that, you can solve all the question based on degree of comparison is very easy. So everyone learn all the degree of comparison with their types, with their tips, and all this example. If you learn like that, you can solve all the question based on degrees of comparison is very easily. So everyone learn all the rules and all the tips. Last time we learned the degree of comparison. In degree of comparison, we learned there are three types of degrees and the rules of changing degree. Now on the board I given one chart, and this chart showing the three forms of adverb and adjective in degree. So look on the board. Here are given the chart of showing three forms of adverb or adjective in degree. म्हणजे विशेषणाचं आणि क्रियाविशेषणाचे जे आपण तीन फॉर्म्स डिग्री मध्ये यूज करतो ते थ्री फॉर्म्स आपण या चार्ट मध्ये दिलेले आहेत. ओके, आता फर्स्ट आय रीड ऑल द चार्ट अँड सेकंड टाइम आय विल टेल यू विच लेटर वी ऍडिंग टू मेक सेकंड फॉर्म अँड थर्ड फॉर्म, अँड विच वर्ड वी ऍडिंग टू मेक सेकंड फॉर्म अँड थर्ड फॉर्म. ओके, सो एवरीवन लुक ऑन द बोर्ड अँड लिसन केअरफुली. सो फर्स्ट देयर इज अ पॉझिटिव्ह डिग्री, here is a comparative degree, and here is a superlative degree. So big, bigger, biggest. Bold, bolder, boldest. Brave, braver, bravest. Cheap, cheaper, cheapest. Clean, cleaner, cleanest. Clever, cleverer, cleverest. Cold, colder, coldest. Cool, cooler, coolest. Dear, dearer, dearest. Fast, faster, fastest. Fat, fatter, fattest. Great, greater, greatest. Then second number, beautiful, more beautiful, most beautiful. Common, more common, most common. Attractive, more attractive, most attractive. Difficult, more difficult, most difficult. Then third number, good, better, best. Far, farther, farthest. Much, more, most. Little, less, least. So like that is three forms of adverb and adjective. Then I will tell you which letter or which word we adding to make second form and third form. Okay, so first it is a positive degree. पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे आपण इथं विशेषणाचं किंवा क्रियाविशेषणाचं हे आपण फर्स्ट फॉर्म म्हणजे पहिलं रूप घेतो. कंपॅरेटिव्ह मध्ये आपण विशेषणाचं आणि क्रियाविशेषणाचं सेकंड म्हणजे दुसरं रूप घेतो, आणि सुपरलेटिव्ह मध्ये आपण विशेषणाचं आणि क्रियाविशेषणाचं तिसरं रूप घेतो. आता कुठले वर्ड्स, कुठले लेटर्स आपण एंडिंगला ऍड करून त्या शब्दाला कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मध्ये कसं करतो त्यात आपण अभ्यासणार आहे. सो फर्स्ट देयर इज अ बिग. बिग इट इज अ पॉझिटिव्ह. बिगर वी एडिंग GER to making comparative, and GEST to adding superlative. मोस्टली आपण ER आणि EST प्रत्यय लावतो. जिथं शब्द असे डबल येतात बिग, बिगर, तेव्हा आपण G ऍड करून ER आणि G ऍड करून EST लावतो. सेकंड नंबर, बोल्ड, बोल्डर, बोल्डेस्ट. ओके, सो हियर इज ऍडिंग ER and EST to making comparative and superlative. Then brave, brave it is ending is E, so adding only R and here EST to make it comparative and superlative. Then cheap, cheaper, cheapest. So cheap, cheaper, ER, cheapest, EST. So we adding ER and EST to make it comparative and superlative. Cheap, cheaper, cheapest. Then clean, cleaner, cleanest. So cleaner, ER, and cleanest,
EST. So make it comparative and superlative. Okay, so it is the first form, it is the second form, it is the third form of adverb or adjective. Then clever, cleverer, cleverest. Okay, so clever, cleverer, ER, and cleverest, EST, to make it comparative and superlative to this word. It is the main verb, clever, it is a positive. Cleverer, it is a comparative, and cleverest, it is a superlative. Then cold, colder, coldest. Cold, there is a colder, ER, and coldest, EST, to make it comparative, ER, and EST to make it superlative for cold word. Then cool, cooler, coolest. So cooler, ER, coolest, EST, to make it comparative, ER, and EST to make it superlative for this cool word. Then dear, dearer, dearest. Okay, so dear, dearer, ER, and dearest, EST, to make it this comparative and superlative. Then fast, faster, fastest. So fast, faster, ER, and fastest, EST, to make it comparative and superlative. Then fat, fatter, fattest. Okay, fat is there. So fatter, we are adding double T. So there is a ending is T, so adding TER, fatter, and TEST, fattest, to make it comparative and superlative. Then great, greater, greatest. So great, greater, ER, and greatest, EST, to make it comparative and superlative. Okay, so these are the positive, these are the comparative, and these are the superlative. You are adding ER in comparative and EST in superlative. Understood? So it is a first is there. Then second number, there are some words you not adding ER and EST to make it comparative and superlative. काही शब्द असे असतात की आपण जेव्हा त्या पॉझिटिव्हला कंपॅरेटिव्ह मध्ये सुपरलेटिव्ह करण्यासाठी ER आणि EST लावत नाही, तर ते शब्द आपण सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म मध्ये ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्ह कसं करतो ते बघा आता. ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, अँड मोस्ट ब्युटिफुल. आता ब्युटिफुल असे शब्द आले तर तिथं आपण ब्युटिफुलर अँड ब्युटिफुलेस्ट असं न करता जर आपल्याला त्याचं कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह करायचं असेल तर आपण काय करतो, मोर ब्युटिफुल जेव्हा लावल्यानंतर ते कंपॅरेटिव्ह मध्ये होतं आणि मोस्ट ब्युटिफुल आल्यानंतर ते सुपरलेटिव्ह होतं. ओके, सो ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, and most beautiful. Okay, so if you adding before the word more, it is a comparative. If you add most before the beautiful word, it is a superlative. Okay, so it is the first form, it is second form, it is a third form. Then common, more common, most common. Okay, so we adding more before common word to make it comparative. We add most before the common word to make it superlative. Okay, more adding, it is a comparative, most we adding superlative. So more common it is a comparative, most common it is a superlative for common word. Then attractive, more attractive, most attractive. Okay, so if you adding before more to word attractive, it is a comparative. We adding most before the attractive word, it is superlative. So attractive, more attractive, and most attractive. Then difficult, more difficult, most difficult. Okay, so adding more before difficult word, it is a comparative. We adding most word before difficult word, it is a superlative. Okay, difficult, more difficult, and most difficult. Understood? So like that we are adding more and most before the words to make it comparative and superlative. Okay, so our second number is over. Then third number. Third number is काय वर्ड्स असे असतात की तिथं आपण ER किंवा EST न लावता ते थोडेसे डिफरंट मध्ये आपण ते सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म करतो डिग्री मध्ये. ओके, सो लाइक दॅट इज देयर. गुड, बेटर, बेस्ट. गुड, बेटर, बेस्ट. गुड इट इज अ पॉझिटिव्ह, बेटर इट इज अ कंपॅरेटिव्ह, अँड बेस्ट इट इज अ सुपरलेटिव्ह. ओके, आता काही शब्द असे आहेत की आपण त्याला ER आणि EST न लावता किंवा मोर आणि मोस्ट न लावता सुद्धा त्याचं सेकंड मध्ये आणि थर्ड मध्ये म्हणजे कंपॅरेटिव्ह मध्ये आणि सुपरलेटिव्ह मध्ये त्याचं फॉर्म्स चेंजिंग होतात. जसं गुड इट इज अ पॉझिटिव्ह, बेटर इट इज कंपॅरेटिव्ह, बेस्ट इट इज अ सुपरलेटिव्ह. सो इट इज अ फर्स्ट फॉर्म, second form, third form of adverb or adjective. Then far, farther, farthest. Okay, so it like that is there. Far,
further, farthest. Then much, more, most. Little, less, least. So like that is different in comparative and superlative. Okay, so like that is forms of adverb and adjective. If you learn like that forms in adverb and adjective, you can solve all the degree is very easily, and you identify also. Okay, so you learn all the chart. It is a limited here, but you learn all the chart with adverb and adjective forms. If you learn like that, you can solve all the question based on degree of comparison is very easily. So if you learn